शिर्डी शहरात रविवारी 19 जुलै रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिर परिसरातील गेट क्रमांक 4 जवळ घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण शहर हादरून गेले. भर रस्त्यात एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री साईनाथ शिरसाट वय 30 राहणार कालिकानगर शिर्डी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयश्री या शिर्डीत काकडी आणि पेरू विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणात पोलिसांनी अंजली खंडीझोड आणि फिजा पटेल या 2 युवतींना अटक केली आहे. दरम्यान या घटनेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटना अतिशय दुर्दैवी असून भर चौकात घटना घडली असताना तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकापैकी का कोणी पुढे आले नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत पोलिसांनी प्रत्येक माणसामागे उभे राहिले पाहिजे का अशी अपेक्षा आहे का असा सवाल केला आहे. शिर्डीत आता रस्त्यात फुटपाथवरती कुणालाही साहित्य विक्री व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली असून त्या संबंधात कठोर कारवाई निर्देश देण्यात आले असल्याचं म्हटलं आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे, दुर्दैवी आहे. पण मला याचं आश्चर्य वाटलं की भर चौकात झाल्यानंतर तिथं स्थानिक एवढे लोक हजर होते, का नाही कोणी पुढे आलं? त्यात काय पोलिसांनी काय प्रत्येक माणसामागं उभं राहायची अपेक्षा आहे का? ठीक आहे, कारवाई होईल. आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणालाचे असा आक्षेप नाही आहे. जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत. शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासनं कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आहे आजपासनं. आणि त्याच्या कडक सूचना मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत ठेवायची याचे निर्देश दिलेले आहेत. मुलं गुन्हेगारीकडे होतीच या धंद्यातली फोटो विक्रेत्यामध्ये. आता मुलीसुद्धा आलेल्या आहेत. अनेक मुलींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचं देखील समोर येतं. नाही, आता कोमिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही विषय अंमली पदार्थाविरोधात मोहीम असेल किंवा अशा गुन्हेगारी संदर्भात संघटित गुन्हेगारीचा मुद्दा असेल. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार अंजली खंडीझोड हिने फिजा पटेलला चाकू उपलब्ध करून देत जयश्री शिरसाठ यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आले. त्यानंतर फिजा पटेल हिने धारदार शस्त्राने वार करत जयश्री शिरसाठ हिच्यावर चाकूने वार केले आणि उपचारादरम्यान जयश्री शिरसाठचा मृत्यू झाला असून या हत्याच्या अनुषंगाने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती दिलीय. काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची आरोपी आहे. फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान. तर या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे हिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना मान्य न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी. आरोपी आणि जी मयत आहेत त्यांचा व्यवसाय काय होता, नेमके वाद कशावर? हे जे आहेत हे मयत असतील, आरोपी असतील, हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतं. रस्त्यावरती विक्री करत होतं. आरोपी नशेमध्ये होतं असं पण समजतं. त्यांचं मेडिकल केलेलं आहे. त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. आरोपीची काही पार्श्वभूमी आहे पूर्वी गुन्ह्याची? नाही, आरोपीची काही पार्श्वभूमी नाही. कारण काय?
हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत. अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहेत. म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे, आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिनं त्याचा मर्डर केलेला आहे जयश्रीचा. सुपारी दिल्यासारखं आहे का? ते तपासाचा भाग आहे. आता बघूया ह्याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे. कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुनं आपलं IPCचं 120B म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे. सर शिर्डी साई मंदिर परिसर जो आहे यामध्ये अनेक मुलं मुली जे आहेत हे असे गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. अल्पवयीन आहेत, काही मोठे असतात. काय त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा अशी लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केले गेलेले आहेत. 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे जिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे. तर यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करूया. एका महिलेने वार केले, त्या महिलेचा त्या दरम्यान मृत्यू झाला आणि या महिला जर असा वार करत असतील शहरातले त्या दरम्यान आता बरेच लोक तिथं बघणारे होते. त्या अनुषंगानं आपल्याला तिथून कॉल आल्यानंतर तात्काळ आपण घटनास्थळी पोहोचल्यामुळेच आपल्याला आरोपी म्हणजे पळून गेले नाहीत, आपण पकडू शकलो आरोपींना आणि त्यांना आज दुपारी पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केलं जाणार आहे. या निर्घृण हत्येमुळे शिर्डी शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून शिर्डी शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे शिर्डी नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष अभय शेळके यांनी सांगितले असून शहरातील गुन्हेगारी समूळ उच्चाटन करण्यासाठी आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कोणत्याही नागरी सुविधा दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सदर घटनेनंतर आरोपीचे घर बेकायदेशीर असल्यास ते जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे उपनगर अध्यक्ष अभय शेळकेंनी सांगितले. नगर परिषद म्हणून जे ह्या शिर्डी शहरात गुन्हेगारी करतील किंवा गुन्हेगारीमध्ये अडकलेले असतील अशा लोकांच्या नागरी सुविधा आम्ही प्रथम बंद करणार आहोत. जर त्यांची आस्थापना ती जर कायदेशीर नसेल, बिगर परवानगीची असेल आणि जर परवानगी घेतलेली असेल पण कायदेशीर बांधलेली नसेल तर तिला सुद्धा JCPच्या सहाय्याने उद्या तिचा पण आम्ही त्या ठिकाणी पाडण्याचा बंदोबस्त करणार आहोत. जी मुली ज्या आहेत या मुली 2 मुलीची हत्या केलेली आहे. कसं बघतात पूर्वी मुलं करायची हत्या कशामुळे? इझी मनी हा सगळा प्रकार इझी मनीमुळेच झालेला आहे. मुलींची जर एवढी हिंमत वाढली असेल तर आता कुठंतरी कायमस्वरूपी हा विषय बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांनी पण तसे निर्देश दिलेले आहेत. सुजयदादांचं सकाळी बोलणं झालं, त्यांनी पण तसे आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्या दोघांच्याही आदेशाचं पालन आम्ही शिर्डी नगर परिषद, शिर्डी पोलीस स्टेशन, साईबाबा संस्थान, शिर्डीतील सर्व नागरिक आमचं ते सगळे आदेश पालन करायचं आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते करणार आहोत. अनेक भाडेतत्वावर राहणारे गुन्हेगार जे आहे मालकावर कारवाई होत नाही. मागे पण यासाठी सुविधांनी विषय भूमिका मांडली होती, काही होत नाही पुढे. मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. घरांच्या झडती घेणार आहोत. ज्या ठिकाणी भाडे तत्वावर काही लोक राहत असतील त्यांची सुद्धा आम्ही सखोल चौकशी करणार आहोत. कुठनं आले, काय आले, किती दिवसासाठी आले, काय त्यांचं प्रयोजन होतं आणि ही सगळी कॉम्बिंग ऑपरेशन करत असताना भाडेकरू बरोबर इतर सुद्धा ज्या काय आम्हाला जी काय शंका आहे, शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात लोकांकडे असू शकतो अशी शंका आम्हाला अगदी म्हणजे खात्रीलायक आमच्याकडे माहिती आहे. म्हणून आम्ही ह्या संदर्भात पोलीस आमचे DSP साहेब आहेत, PI साहेब आहेत, त्यांची चर्चा केलेली आहे. घर मालकांवर सुद्धा कठोर कार्य करणार आहोत. कारण ह्यापूर्वीच घर मालकांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. तुम्हाला जर समजा उद्या एखादा भाडेकरू जर त्या ठिकाणी तुम्हाला भाड्याने काही द्यायचं असेल महिन्यानी, वर्षभरासाठी, कायसाठी, तर त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट आमच्या नगर परिषदेकडे एक कॉपी, एक शिर्डी पोलीस स्टेशनकडे एक कॉपी असे कॉपी देण्यासाठी व परवानगी घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आदेश पारित केलेले होते.
ज्या ज्या लोकांनी त्या आदेशाचं समजा त्या ठिकाणी अंमलबजावणी केली नसेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही नागरी सुविधा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली आम्ही करणार आहोत. या तो 2 मुली जे आरोपी आहे त्यांचं काय काय नागरिक सुविधा बंद होणार कशा? ह्या मुली यांचं कुटुंब सुद्धा आम्ही जे काही माहिती काढली गरीब आहे, पण ज्या अर्थी ह्या मुली इतक्या दिवसाचं हे सगळं करतायत व्यवसाय आणि त्यांच्या पैशातनं त्या आईबापांना सुद्धा हे पैसे गोड लागत असतील म्हणूनच त्या मुलींना त्यांनी त्या ठिकाणी सूट दिलेली असणार आहे. तर त्यांच्या सुद्धा नागरी सुविधा आम्ही बंद करणार आहोत. त्या घराची सुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत. ती कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे आणि ही एक तुम्हाला मी खात्री देतो की याच्या माध्यमातून पुढं कोणी जर मनात गुन्हेगारी करण्याच्या किंवा गुन्हेगार होण्याच्या मानसिकतेमध्ये असेल तर त्याला 100 वेळेस विचार करावा लागेल. अशा पद्धतीची कारवाई करणार आहोत. पहिलं नळ कनेक्शन, नागरी सुविधामध्ये नळ कनेक्शन आलं, इतर सुविधा आल्या, सगळ्याच गोष्टी आल्या, त्या सगळ्या आम्ही बंद करणार. स्ट्रीट लाईट त्यांच्या घरासमोर असेल तर ते कट करू, पाणी पुरवठा बंद करू, करावं लागेल. तुम्हाला जर समजा या ठिकाणी जर नंगानाचच घालायचं असेल तर कायद्याने आम्हाला पण करता येतं काय करायचं ते. शेजारी गावातील ग्रामपंचायतींना याचं तुम्ही बरोबर घेणार आहे, कारण भरपूर लोक आसपास राहतात आणि जवळच्या त्यांच्या ग्रामपंचायती. आम्हाला एकदा शिर्डी सरळ करू द्या. आम्हाला माहीत आहे शिर्डी काही सरळ करायची. शिर्डीतील लोक किती कोणत्या लेवलला पोचलेले आम्हाला सगळं माहीत आहे. एकदा यांना नीट करू द्या, मग बाकीचं ग्रामपंचायतचं बघू. बेकायदेशीर घर असेल तर काय कारवाई करणार? मी सांगितलं आपल्याला बेकायदेशीर घर असेल तर त्यांना नोटीस पाठवून जी प्रोसिजर आहे कायद्याने ती प्रोसिजर पूर्ण करून ते घर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जमीनदोस्त करणार आहोत. माझं नाव साईनाथ भालचंद्र क्षीरसागर. माझी बायको जयश्री साईनाथ क्षीरसागर. ती 4 नंबर गेटला कैरी काकडीचा व्यवसाय करते 15 ते 20 वर्षापासून. तरी तिचं काही त्या 2-4 मुलींना चाकू मारला तर माझी बायको सिरियस आहे. 2 पोलिस सांगितले. मला 2 लहान मुलं आहे आणि त्यांचं कोण सांभाळ करणार आता? मी कामाला जातो, माझी बायको हातभर लावते. आपली शिर्डी सुरक्षित आहे का नाही? अशा बाया चाकू घेऊन हिंडायला लागल्या 4 नंबर गेटला मंदिर परिसरामध्ये. तर काय चालू आहे आपल्या शिर्डीमध्ये हे? या निर्घृण हत्येमुळे शिर्डीसारख्या जागतिक धार्मिक स्थळाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेनी नागरिक आणि साई भक्त यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? अशा घटना रोखण्यासाठी आणखी कोणती पावले उचलली गेली पाहिजे असे तुम्हाला वाटते? या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर लाईक करा, शेअर करा आणि RK न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.